हरे कृष्णा. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय 14. अध्यायाचं नाव आहे गुणत्रय विभाग योग. 6वा श्लोक वाचायला सुरू करत आहोत. सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. श्लोक क्रमांक 6. तत्र सत्वं निर्मलत्वात् प्रकाशकम् अनामयम् सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन चानघ. भाषांतर. हे अनघ अर्जुना, अनघ म्हणजे निष्पाप, हे निष्पाप अर्जुना, सत्वगुण इतरांपेक्षा निर्मळ असल्यामुळे प्रकाशमयी आहे आणि हा मनुष्याला सर्व पापांतून मुक्त करतो. जे सत्वगुणामध्ये स्थित आहेत ते सुख आणि ज्ञानाच्या भावनेने बद्ध होतात. तर सत्वगुण इतरांपेक्षा निर्मळ असल्यामुळे, इतर म्हणजे कोण? भौतिक प्रकृतीचे 3 गुण आहेत, तमोगुण, रजोगुण आणि सतोगुण. तर सतोगुण या इतर 2 म्हणजे तमोगुण आणि रजोगुण यांच्यापेक्षा निर्मळ आहे आणि म्हणून तो प्रकाशमयी आहे. हा जो आपण 6वा श्लोक बघत आहोत त्याच्यामध्ये दुसऱ्या ओळीतला दुसरा शब्द आहे बघा, बधनाती म्हणजे बद्ध करतो. हाच असाच शब्द 5व्या श्लोकात आपण बघितला होता. दुसऱ्या ओळीतला पहिला शब्द निबधनाती, निबधनंती म्हणजे बद्ध होतात. तर आता भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला याविषयी माहिती देत आहेत की जेव्हा भौतिक प्रकृतीच्या संपर्कात जीव येतो तेव्हा भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांमुळे तो बद्ध होतो. तर हे भौतिक प्रकृतीचे 3 गुण जीवांना कशा प्रकारे बद्ध करतात ते आता 6, 7, 8 या श्लोकांमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजावून सांगत आहेत. शब्दशः अर्थ बघूया. तत्र, तेथे, म्हणजे 5व्या श्लोकात ज्या 3 गुणांची व्याख्या केली आहे त्यातला हा सत्वम म्हणजे सतोगुण. निर्मलत्वात, मी शब्दशः अर्थ बघत जाते आहे. निर्मलत्वात म्हणजे भौतिक जगतात सर्वाधिक निर्मळ असल्यामुळे, तर हा सतोगुण आहे तो शुद्ध असतो. पुढे आहे प्रकाशकम. प्रकाशकम म्हणजे प्रकाशित करणारा. हा सतोगुण ज्ञान देणारा असतो. वस्तू आहेत, विविध वस्तू, त्यांकडे बघण्याची योग्य दृष्टी या सत्वगुणात असते. सत्वगुणात हा मनुष्य आहे तो जाणतो की मी जीव आहे. भौतिक प्रकृतीद्वारे हे भौतिक शरीर मी प्राप्त केलं आहे. सर्व जीव पूर्व कर्म आणि पूर्व इच्छांनुसार विविध शरीरात उपस्थित आहेत. भगवंत परमात्मा रूपात प्रत्येक जीवाने धारण केलेल्या शरीरातील हृदयात राहतात. सृष्टीमध्ये कणाकणात प्रत्येक अणूत सुद्धा भगवंत परमात्मा रूपात आहेत. तर हा जो ज्ञान देणारा सतोगुण आहे त्याच्या संबंधित श्रील प्रभुपाद एक आठवण सांगतात. श्रील प्रभुपाद विदेशात एकदा एक धर्मगुरू पाद्री आहेत त्यांना भेटले. प्रभुपादांनी काही चर्चा केली आणि मग विचारलं की तुम्ही मांस का खाता? तर तो पाद्री आहे तो म्हणाला, वी डोंट बिलीव्ह दॅट ॲनिमल्स हॅव सोल. म्हणजे वी डोंट बिलीव्ह, आम्ही असं मानत नाही, आमचा विश्वास नाही, दॅट ॲनिमल्स हॅव सोल,
प्राण्यांमध्ये सुद्धा आत्मा असतो, ह्यावर आमचा विश्वास नाही. तर ह्याला म्हटलं जातं घोर तमोगुण, ज्यामध्ये मनुष्याला योग्य प्रकारे पाहण्याची शक्ती नसते, दृष्टी नसते. एक तत्वज्ञ होऊन गेला सॉक्रेटिस नावाचा. त्याला मारायला जेव्हा सैनिक आले तेव्हा तो म्हणाला, तुम्ही मला नंतर मारा, आधी मला पकडून तर दाखवा. सॉक्रेटिस हा सत्वगुणात होता. त्याला जाणीव होती की तो हे भौतिक शरीर नाहीये, तो आत्मा आहे. नंतर त्याला मारले गेले, पण तो पूर्णपणे निर्भय होता. तर असा हा सत्वगुण आहे, तो प्रकाशकम म्हणजे प्रकाशित करणारा असतो. पुढचा शब्द आहे अनामयम. अनामयम म्हणजे निष्पाप. हा तर अनामयम शब्दाची फोड केली तर आहे अन अधिक आमय. तर आमय ह्याचे अनेक अर्थ आहेत, रोग, आजार, पाप इत्यादी. तर जो सात्विक जीवन जगत असतो तो व्यक्ती सारखा आजारी सुद्धा पडत नाही. आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे. आज आपण इथेच विराम देऊया. श्रीमद भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.